नमस्कार, मी प्रदीप नणनकर. आपण पाहत आहात इंद्रधनुष्य. आज मतमोजणी सुरू झाली सकाळपासनं आणि भल्या भल्यांचे डोकं गरगरायला लागलं. बघा, एक्झिट पोलमध्ये जे दाखवण्यात आलं होतं, जवळजवळ 50 ते 100 जागांचा फरक आहे, फटका आहे भाजपला, NDAला. जे सांगण्यात आलं होतं की भाजपला स्वबळावर सत्ता मिळेल आणि NDAचे ज्या जागा येतील त्या अधिकच्या असतील, चित्र उलटच झालं आहे. NDA देखील कसाबसा सत्तेत येईल हे अजून ठरायचे आहे. आणखीन आकडेवारी सगळी बाहेर, निश्चित किती जण निवडून आले हे कळायचं, त्याला उशीर लागेल. महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक फटका भाजपला बसलाय. मग घडलं कसं? 45 पारच्या घोषणा कुठं केली जात होती? महाराष्ट्रामध्ये. आणि देशात 400 पार. ते 400 पार तर गेलं कुठंच, 300चा आकडा गाठला जात नाही. आणि इकडे 45 पार नाही, 20चा आकडा गाठतानाही दमछाक होती आहे. हे असं का घडलं देशात? खरं तर ह्याच्यावरती भरपूर तासभर बोलता येण्यासारखं आहे, पण प्राथमिक आपण असं बोलूया की देशभरामध्ये झालं काय आहे. करतील ना मोदी है तो मुमकिन है याची एकूण या नाऱ्यामुळे आणि 2 निवडणुका त्यांच्यावरतीच भरोसा न केल्यामुळं बाकी जी एक मेहनत घ्यायला पाहिजे होती ती मेहनत घेतली गेली नसावी. आणि काय आमचं सगळं पारभूत कार्यकर्त्यांपर्यंत आमची रचना लागलेली आहे, जगातला सर्वात मोठा आमचा पक्ष आहे, या तंद्रीत सगळे राहिले. त्यामुळे देशात फटका बसला असावा हा एक भाग. त्याची वेगवेगळी कारणं आहेत. कारण शेतकऱ्यांची नाराजी, अनेक जे मुद्दे, संविधानाचा मुद्दा जे मांडले गेले होते, एकूण विरोधकांनी जी टीका करताना त्याचं नीट खंडन करता आलं नाही, किंवा जे काही खंडन केलं ते मतदारापर्यंत पोहोचलं नाही. मतदारांच्या मनामध्ये नेमकी नाराजी काय आहे ते समजून घेण्यामध्ये भाजप आणि NDAला अपयश आलेलं आहे. दुसरा भाग बघा, महाराष्ट्रामध्ये काय घडलं. महाराष्ट्रामध्ये 45 पारची घोषणा दिली. मराठवाड्यात सुपडा साफ, विदर्भात सुपडा साफ. जी काही मंडळी निवडून आलीत, नितीन गडकरी ही त्यांची स्वतःची ताकद आहे, नारायण राणे स्वतःची ताकद आहे, उदयनराजे भोसले स्वतःची ताकद आहे, पियुष गोयल स्वतःची ताकद आहे. म्हणजे काय त्यांच्या वलयामुळे ते निवडून आलेत. भाजपच्या केडर बेसवरती निवडून आलेल्यांची संख्या कुठं आहे? हे नेमकं का झालं? काय आहे की महाराष्ट्रामध्ये शिवसेना फोडली आणि तुम्ही एकनाथ शिंदेला घेतलात, बदला घेतलात, इथपर्यंत ठीक होतं. अजितदादाला घ्यायची काय गरज होती हा जो प्रश्न होता ना, त्या प्रश्नांचं उत्तर नीट देता आलं नाही. ते उत्तर वरून निर्णय झाला आहे, इकडच्या हातामध्ये नाही. निर्णय काय झाले ते झाले, पण त्याचा परिणाम थेट कार्यकर्त्यांवरती. कारण वर्षानुवर्ष जेव्हा शिवसेनेवर युती होती, शिवसेनेच्या जागा ठरलेल्या, आणि तेव्हा जिथं कुठं भाजपची ताकद पूर्वीपासून होती अशा ठिकाणी संधी मिळाली नाही. आता त्याच्यामध्ये आणखीन तिसरा आला, दोघात तिसरा, आणि अजितदादा आले. त्याच्यामुळे किती अडचणी निर्माण झाल्या. विधानसभेला काय होणार अजून तर मोठा विषय आहे. ह्या सगळं झाल्यामुळं मग कार्यकर्त्यांना वाटलं, अरे काल माणूस येतो पक्षामध्ये आणि उद्या लगेच राज्यसभेचा मेंबर होतो. हे चाललंय. बरं काय आहे? हे ठरलंय, वरून ठरलंय, आदेश आलाय. या शब्दांच्यामुळं कार्यकर्ते गप्प होते. ठीक आहे ना, मग त्यांना करू दे ना. म्हणजे काय झालं, अशोक चव्हाण मुख्यमंत्री राहिलेले, ते आले, त्यांचं बरं झालं हो, ते राज्यसभा मेंबर झाले. पण नांदेडचं काय? त्यांचा प्रभाव जो मराठवाड्यात तिथं कुठं एका जागेवर तरी काही प्रभाव आहे का? जे वसंत चव्हाण 2 वेळा पडलेला माणूस तो उभारी घेतो. आणखीन ठीक आहे, निकाल अजून अधिकृत जाहीर व्हायचा आहे. पण हे का होत आहे? रावसाहेब दानवेसारखा मंत्री आत्तापर्यंत कधीच पराभूत झाले नव्हते, ते अडचणीत. हे असं का घडतंय? याचं कारण आहे भाजपचं कार्यकर्त्यांकडे लक्ष नाही. मग कार्यकर्ते वर्षानुवर्ष काम करत आहेत, त्यांनी काय भांडी घासायची का? त्यांना पदं मिळणार नाही, त्यांच्या प्रश्नांकडे कोणी बघणार नाही, मग त्यांचा राग काहीतरी होईल की नाही व्यक्त.
या वेळेला कार्यकर्ते म्हणावे तसे झाडून कामाला लागले नाहीत आणि त्या कार्यकर्त्यांच्या नाराजीचा देखील भाजपला मोठा फटका आहे। भाजपने समजा यावरती गंभीरपणे विचार केला नाही तर विधानसभा देखील अशीच हातातून जाण्याची शक्यता आहे। या सगळ्या विषयावरती तपशीलवार अजून बोलता येईल, तुर्तास इतकंच। धन्यवाद। आपल्याला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर तो लाईक करा, फॉरवर्ड करा व सबस्क्राईब करा।